हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर मी आज तुम्हाला क्रिएटिव्हिटी मेकअप कसा करायचा ते शिकवणार आहे. आधी तुम्ही संपूर्ण फेस हा वेट अँड वाईप्सने क्लीन करून घेणार आहेत. त्यानंतर इथे मी टोनर वापरला आहे. टोनर हे ऑर्गॅनचं टोनर आहे, जे ऑल इन वन स्किन टाईपसाठी वापरू शकतात तुम्ही. ते मी छान पद्धतीने असं हाताच्या साहाय्याने संपूर्ण फेसवर अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी हँड फॅनच्या साहाय्याने ते थोडं 1 सेकंदासाठी ड्राय केलं आहे. त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर घेतलं आहे. बायोटिकचं मॉइश्चरायझर आहे. हे ऑल स्किन टाईप मॉइश्चरायझर आहे. ते तुम्ही प्रत्येक स्किनला वापरू शकतात. मॉइश्चरायझर मी थोडंच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. ते पण मी बोटाच्या साहाय्याने फेसवर लावून घेतलं आहे आणि ते संपूर्ण फेसवर आता मी छान असं हाताच्या साहाय्याने स्प्रेड करणार आहे. तुम्ही ब्रशने पण स्प्रेड करू शकतात किंवा ब्लेंड करू शकतात. मी हाताच्या साहाय्याने करते, कारण हाताने खूप छान असं स्प्रेड होतं. प्रत्येक पॉईंटवर लागतं, कोपऱ्यात लागतं. अशा पद्धतीने मी ब्लेंड केलेलं आहे, हाताच्या साहाय्याने स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेही मी 1 सेकंदासाठी ड्राय केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने मी ड्राय केलेलं आहे. त्यानंतर मी प्रायमर घेते आहे. इथे हे प्रायमर मी स्विच ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर घेतलेलं आहे. हे पण ऑल स्किन टाईप प्रायमर आहे. हे प्रायमर एक प्रायमर बेस म्हणून पण आणि एक हायलायटिंगचं पण काम करतं. प्रायमर हे मी कमी क्वांटिटीमध्येच घेतलेलं आहे. ते पण मी संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकतात, इथे प्रायमर हे स्प्रेड करून झालेलं आहे. तेही 1 सेकंदासाठी मी ड्राय करत आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान अशी हायलायटिंग ग्लो सारखी फिनिशिंग आलेली आहे त्याला. तर बघू शकतात, हे प्रायमर खूप छान आहे, एक हायलाइटचं पण लुक देतं. त्यानंतर मी करेक्शनसाठी एलेगलचे प्रो कन्सिलर वापरले आहे. ऑरेंज करेक्टर आणि एक न्यूट्रलायझरसाठी मी येलो करेक्टर वापरलेला आहे. माझ्या आईसच्या खाली डार्क सर्कल आहेत बऱ्यापैकी, तर मी तिथे ऑरेंज करेक्टर लावणार आहे. छोटा ब्लेंडर घेतलेला आहे मी. त्या छोट्या ब्लेंडरने ते मी ब्लेंड करून घेतलेलं आहे छान असं. तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने तुम्ही ब्लेंड करू शकतात. तर मी आईसच्या वरही लावते आहे, कारण तिथेही माझं ब्लॅकनेस आहे आईसच्या वर. मी तिथेही अप्लाय केलेला आहे. तुम्ही बघू शकतात, जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक स्पॉट आहे तिथे तुम्ही हे ऑरेंज करेक्टर लावू शकतात. त्यानंतर मी हे येलो करेक्टर लावलेलं आहे न्यूट्रलायझरसाठी. ऑरेंज करेक्टर लावल्यानंतर तुम्हाला येलो करेक्टर लावणं गरजेचं आहे, न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर असं नाही केलं तर तुमचा मेकअप ग्रे पडतो, आईसच्या खाली ग्रे दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे येलो करेक्टर लावणं गरजेचं आहे. इथे तुम्ही टार्टेचं पण लावू शकतात, फॉरेवरचं पण लावू शकतात. मी एलेगलचेच लावते. छान आहे हे पण कन्सिलर, करेक्टर कन्सिलर. न्यूट्रलायझिंगसाठी पण येलो करेक्टर छान आहे हे. तुम्ही बघू शकता, डार्क सर्कल माझे हाईड झालेला आहे. नंतर मी फॉरेवर 52चे फाउंडेशन घेतले आहे. 2 शेड घेतलेले आहे. त्यामध्ये एक 04 नंबरचा आहे आणि एक 014 नंबरचा आहे. हे शेड मी मिक्स अँड मॅच करणार आहे. हे दोन्ही शेड माझ्या फेसला परफेक्ट मॅच होतात. अशा पद्धतीने मी मिक्सिंग पॅलेटवर हे मिक्स केलेलं आहे. तुम्हालाही अशा पद्धतीने मिक्स करून छोटीशी टेस्ट करायचा आहे. तो छोटा पॅच लावून तुम्हाला तो स्प्रेड करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो परफेक्ट तुमच्या स्किनला जातोय की नाही हा शेड ते बघायचा आहे. हा शेड माझ्या स्किनला परफेक्ट जात आहे. तुम्ही बघू शकतात, अशा प्रकारे लावून तुम्हाला छोटासे पॅच टेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी फाउंडेशन ब्रशच्या साहाय्याने हे फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर मी स्प्रेड करत आहे. फाउंडेशन लावताना तुम्हाला मिक्सिंग पॅलेटवर अशा प्रकारे आधी स्मच करून घ्यायचं आहे आणि मग ते फाउंडेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट ब्रशने फाउंडेशन ब्रश घेऊन अप्लाय केलं तर ते पॅच पडतात.
आणि ते व्यवस्थित स्प्रेड होत नाही, म्हणून तुम्हाला आधी मिक्सिंग पॅलेटवरच मच करून घ्यायचं आहे आणि नंतर ते संपूर्ण चेहऱ्यावर लावायचं आहे. लावत असताना फाउंडेशन कधीही पूर्ण चेहऱ्यावर नाही लावायचं, आधी हाफ फेस कवर करायचा आहे. कारण तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर हाफ फेस करत करत दुसऱ्या साईडला ते फाउंडेशन ड्राय होतं, नंतर ते व्यवस्थित स्प्रेड होत नाही. तर तुम्ही बघू शकतात हाफ फेस लावल्यानंतर किती फ्लॉलेस दिसतो आहे. त्यानंतर मी हाफ फेस कवर करत आहे. आईसच्या खाली, नोज कॉर्नरला, सगळीकडे मी व्यवस्थित फाउंडेशन ब्लेंड करत आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्यानेही ब्लेंड करू शकतात, तुम्ही फाउंडेशन ब्रशच्या साहाय्यानेही ब्लेंड करू शकतात. ब्लेंडिंग ही तुमची एकदम स्मूथ हँडिंग झाली पाहिजे. हलक्या हाताने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून तुमचं फाउंडेशन हे छान असं ब्लेंड होतं आणि एक फ्लॉलेस लुक तुम्हाला दिसतो. फाउंडेशन तुम्हाला फेसला लावल्यानंतर तुमचं नेक एरिया, कानाच्या इथे संपूर्ण एरिया तुम्हाला कवर करायचा आहे. मी आईसच्या खाली, आईसच्या वर संपूर्ण एरिया मी कवर करत आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असं, फक्त ब्रशनेच मी ब्लेंड करते, पण किती छान असं ब्लेंड झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर थोडंसं फाउंडेशन उरलं होतं म्हणून मी तेच आय बेससाठी वापरलं आहे. इथे मी आयब्रो डिफायनिंग करत आहे. आयब्रो डिफायनिंगसाठी मी इथे एनेस्थेशियाचं आयब्रो डिफायनर घेतलेलं आहे, त्याने मी आयब्रो डिफायनिंग करत आहे. आयब्रो डिफायनिंग करताना तुम्हाला आधी लाईट करायचं आहे, नंतर मिडलला थोडं डार्क आणि बॅकला डार्क करायचं आहे. तुम्ही बघू शकतात आयब्रो डिफायनिंग माझं झालेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे थोडंसं फाउंडेशन उरलं होतं, मग मी त्याच फाउंडेशनने आय बेस केलेला आहे. आय बेससाठी तुम्ही टार्टेचं पण वापरू शकतात, फॉरएव्हरचं पण वापरू शकतात. काही आय प्रायमर पण मिळतात, तुम्ही तेही आय बेससाठी वापरू शकतात. पण माझ्याकडे फाउंडेशन उरलं होतं म्हणून मी तेच आय बेससाठी लावलेलं आहे. जे तुम्ही बघू शकतात मी आयब्रोपासून शार्प लाईन करून घेतलेली आहे, आईसच्या वर लावून घेतलं. तुमच्याकडे आय बेस असेल तर तुम्ही आय बेस पण वापरू शकतात, टार्टेचे पण लावू शकतात, कन्सिलर फॉरएव्हरचे पण लावू शकतात. त्यानंतर मी तोच फाउंडेशन ब्रश घेतला आहे, त्याच्याने थोडंसं ब्लेंड करून घेते आहे, जेणेकरून लाईन्स पडणार नाही आणि पॅच पण दिसणार नाही. थोडंसं राहिलेलं फाउंडेशन ते मी पुन्हा चेहऱ्यावर अप्लाय करत आहे. हे तुम्हाला पावडर लॉकिंग करायच्या आधीच तुमचं जर उरलेलं फाउंडेशन असेल तर तुम्ही लावून घेऊ शकतात. पावडर लॉकिंग केल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन लावता येणार नाही. तुम्ही बघू शकतात मी नेक एरिया, नोजच्या येथे पण कवर करून घेतलेलं आहे सगळं. फाउंडेशन कमी क्वांटिटीमध्येच अप्लाय करा, जास्त क्वांटिटीमध्ये अप्लाय केलं का मग तुमचा लुक हा केकी होतो. त्यानंतर मी इथे फॉरएव्हर 52ची बनाना ब्रेड पावडर लावत आहे आणि ते आधी मी आईसच्या खाली लॉकिंग करत आहे, जेणेकरून माझ्या आईसच्या खाली लाईन्स पडणार नाही. म्हणून तुम्हाला आई फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर, छान ब्लेंडिंग केल्यानंतर आईसच्या खाली आधी पावडर लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या आईसच्या खाली लाईन्स पडणार नाही. आणि तुम्ही जे आय बेस लावतात त्यावरही पावडर अप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथेही तुमचे लाईन्स पडत नाही आणि तुमचा आय मेकअप पण छान दिसतो. त्यानंतर मी पावडर पफच्या साहाय्याने संपूर्ण फेसवर पावडर ही अप्लाय करत आहे. पावडर जास्त अप्लाय करायची नाही आहे, नाहीतर तुमचा फेस पूर्ण पावडर दिसतो. कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पावडर ही फेसवर अप्लाय करायची आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी फेसवर पावडर अप्लाय केलेली आहे. तर लुक खूप फ्लॉलेस दिसत आहे, खूप पावडरी पण नाही दिसला पाहिजे. तर बघू शकतात. त्यानंतर मी इथे ब्लश अप्लाय केलेलं आहे. ब्लश हे खूप नॅचरल आहे, मॅकचं हे ब्लश वापरलेलं आहे मी इथे. हे तुम्ही ब्रायडलला पण वापरू शकतात, खूप नॅचरल असं लुक देतं हे ब्लश. तुम्ही बघू शकतात कसं नॅचरल असं लुक देतं. त्यानंतर मी इथे होजोचं हायलायटर अप्लाय केलेलं आहे.
तुम्ही इथे हायलायटर अप्लाय करण्यासाठी फॅन ब्रशचाही वापर करू शकतात. फ्लफी ब्रशने जर तुम्ही हायलायटर लावलं तर ते खूप छान अशा पद्धतीने लागतं. फॅन ब्रशने लावलं तर त्याचा पॅच असा पडतो. तर इथे मी फ्लफी ब्रशने हायलायटर लावत आहे. ब्रिज ऑफ नोजवर लावत आहे, फोरहेडवर लावत आहे. त्यानंतर मी चीनवर पण लावलं आहे हायलायटर. तुम्ही बघू शकतात किती फ्लॉलेस लुक आला आहे. त्यानंतर मी कॉन्टोरिंग करत आहे. शुगरचं कॉन्टर मी इथे घेतलेलं आहे. हे एकदम नॅचरल कॉन्टर आहे आणि लुक पण एकदम नॅचरल देतं. तुम्ही बघू शकतात कॉन्टर हे मी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर मी चीनला पण कॉन्टर केलेला आहे. त्यानंतर मी आय शॅडोमध्ये आधी मी काजळ लावलेलं आहे. मग ते स्मजिंग ब्रशने स्मच करत आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी ते काजळ स्मच करून घेत आहे. बघू शकता स्मजिंग ब्रशने अशा प्रकारे स्मज करून घ्यायचं आहे. नंतर मी ते काजळचे शार्प लाईन दिसण्यासाठी अशा प्रकारे मी शार्पने केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी स्मज केलं आहे परत एकदा. आणि त्यानंतर मी थोडंसं ब्लॅक आय शॅडो लावूनही त्यावर स्मज केलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं इथे फाउंडेशन लावूनच शार्प करत आहे ही लाईन. त्यानंतर मी हायलायटर लावलेला आहे. आय शॅडो म्हणून मी हायलायटरच लावलेला आहे. मला इथे जास्त ब्राईट लुक द्यायचा नव्हता, त्याच्यामुळे मी हायलायटर लावलं आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकतात. इथे हे माझ्याकडे एथिनाचं पेंटिंग पॅलेट आहे. त्यामधनं मी ब्लॅक कलर घेतलेला आहे, ब्लॅक कलर अप्लाय केलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आधी ड्रॉ करून घेतलेला आहे ब्लॅक कलरने आणि त्याच्यानंतर मी हे ब्लॅक कलर अप्लाय केला आहे. पेंटिंग पॅलेट आहे, त्या पेंटिंग पॅलेटमधनं ब्लॅक कलर अप्लाय केलेला आहे. बघू शकता तुम्ही थोडंसं मी इथे 3D इफेक्ट यावा म्हणून इथेही मी ते अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी ह्या साईडला सुद्धा ब्लॅक कलर हा लावून घेतलेला आहे आणि थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम होतोय, ब्राईटनेस जास्त होतोय. तर बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर मी अशा पद्धतीने इथे अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी जॅकलिन हिलची मोर्फीच्या पॅलेटने ब्लॅक आयशॅडो घेतला आहे आणि तो त्या ब्लॅक कलरवर मी ब्लेंड करत आहे. थोडंसं 3D इफेक्ट यावा म्हणून त्या मी ब्लॅक पेंटिंग कलरवर तो आयशॅडो ब्लेंड करत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ही ब्लेंड करू शकतात. तर इथेही मी तो ब्लेंड केलेला आहे. त्यानंतर मी असा हार्ट काढून घेतलेला आहे. तो पण मी ते पेंटिंग कलरचा पेंटिंग पॅलेटमधनं रेड कलर घेतला आहे. तो रेड कलर मी त्या हार्टवर आधी शार्प लाईन करून घेतली, मग नंतर तोच मी खाली ब्लेंड केलेला आहे. थोडा ब्लेंड करते, जास्त डार्क नाही केला मी, फक्त त्याची बॉर्डर ही डार्क केलेली आहे. आतमध्ये मी लाईट ब्लेंड करत आहे 3D इफेक्ट यावा म्हणून. तर आतमध्ये मी व्हाईट कलर पण ब्लेंड केलेला आहे. त्याच पेंटिंग पॅलेटमधनं व्हाईट कलर घेतला आहे, तो ब्लेंड केलेला आहे. थोडेसे मी लाईन्स बॉर्डर याचे शार्प करत आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी शार्प केलेलं आहे इथे. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर क्रिएटिव्हिटी मेकअप शिकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीही असे क्रिएटिव्हिटी मेकअप शिकू शकाल.
तर अजून नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यापर्यंत पोचवत जाईल. तर बघू शकता थोडंसं मी ब्लॅक कलरही अजून घेतला आहे आणि थोडंसं व्हाईट कलर त्यावर मी ब्लेंड करते, थोडासा 3D इफेक्ट यावा यासाठी. तर बघू शकतात अशा प्रकारे तुम्हीही ब्लेंड करू शकतात. थोडंसं अजून मी व्हाईट कलर त्यावर ब्लेंड करते, ब्लॅक कलरवर व्हाईट कलर ब्लेंड करते, म्हणजे ब्लॅक हा खूप शार्प दिसणार नाही, 3D इफेक्ट येईल त्याचा. थोडंसं मला अजून शार्प करू वाटतंय, तर मी अजून थोडंसं शार्पनेस वाढवते याचा. त्यानंतर मी इनर कॉर्नरला पिंक कलरचं पेंटिंग पॅलेटमधनंच घेतलेलं आहे कलर. त्यानंतर मी इंग्लॉटचं आयलायनर घेतलेलं आहे, इंग्लॉटचं आयलायनर लावत आहे मी. बघू शकतात मी इथे इंग्लॉटचं आयलायनर लावलेलं आहे. त्यानंतर मी स्मजिंग ब्रश घेतलेला आहे आणि खाली मी जे काजळ लावलेलं आहे ते स्मज करत आहे. तर तुम्ही त्या स्मजिंग ब्रशमध्ये ब्राऊन कलरही घेऊ शकता आय शॅडोचा, किंवा ब्लॅक कलरही घेऊ शकतात आणि त्याच्याने तुम्ही अशा प्रकारे स्मज करू शकतात. हा स्मजिंग ब्रश आहे, या स्मजिंग ब्रशने खूप छान स्मज होतं. खाली तुम्ही डोळ्याच्या खाली अशा प्रकारे स्मज करू शकतात. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माझा लुक तयार झाला आहे. नंतर मी लिपस्टिक अप्लाय करत आहे. मला ऑम्ब्रो इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे मी इथे ब्लॅक आणि ब्राऊनची बॉर्डर करून घेते आहे. बघू शकता तुम्ही इथे असं ब्लॅक आणि ब्राऊनची बॉर्डर मी आधी करून घेतलेली आहे. मला इथे थोडा ऑम्ब्रो इफेक्ट द्यायचा आहे. तर बघू शकतात त्यानंतर मी रेड कलरची लिपस्टिक ही अप्लाय केलेली आहे. रेड कलरची लिपस्टिक मी अप्लाय केली आहे आणि ते मी जे ब्लॅक आणि ब्राऊन कलरची बॉर्डर दिली होती ती मी त्यामध्ये थोडीशी स्मज करत आहे. त्यानंतर मी इथे मेटॅलिक आयलायनर घेतलेला आहे सिल्वर कलरमध्ये. बघू शकता तुम्ही मी इथे मेटॅलिक आयलायनर लावलेला आहे. तर अशा प्रकारे हा माझा फायनल लुक झालेला आहे. नंतर मी मेकअप फिक्सर वापरले आहे, मॅक्सचा प्रेप अँड प्राईमचा मेकअप फिक्सर मी लावलेला आहे. त्यानंतर मी तो 1 सेकंदासाठी ड्राय केला आहे. तर तुम्ही बघू शकता मेकअप फिक्सर लावल्यानंतर कसा लुक माझा झालेला आहे, फ्लॉलेस लुक दिसत आहे, शाईन करत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा फायनल लुक रेडी झालेला आहे. तर हा माझा फायनल लुक आहे. तर तुम्हालाही असेच व्हिडिओज बघायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनही तुम्ही चालू करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.